आपण जर पाहिलं की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांचं पुण्यावरती विशेष प्रेम आहे आणि पुण्याच्या विकासाच्या संदर्भात म्हणजे GSS असेल, त्यानंतर आज पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात भुयारी मार्गांची निर्मिती असेल, पुण्यामध्ये आज भविष्याचा विचार करता बसेसचा विचार असेल, सगळे विषय जे जे त्यांनी त्या दिवशी मांडले, मला असं वाटतं की आपण हे सगळे विचार करताना भविष्याचा एक चांगला विचार भारतीय जनता पार्टीहून निश्चित केला. आपण जसं विचार करतो की आपण पुण्यात राहतो, मुंबईत राहतो, पण मला असं वाटतं की उत्सुकता आहे की पुण्यातल्या बदलांबाबत निश्चितपणे या सगळ्या ऑब्झर्वेशन्स काय आहेत, चांगले बदल आणि काळजी वाटणारे बदल, याच्यामध्ये तुमचं निरीक्षण घ्यायला निश्चितपणे आम्हाला आवडेल. म्हणून आम्ही पुणेकरांना याच्यामध्ये विनंती केली की पुण्याचा हा जाहीरनामा करत असताना निश्चितपणे आपलं मत काय, आपलं म्हणणं काय याचा आम्ही विचार केला आणि पुणेकरांकडनं याच्यामध्ये अनेक सूचना मागवल्या, अनेक त्यांच्याकडनं प्रस्ताव मागवले आणि त्याच्यावरती सुद्धा भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही विचार केला. आणि आज हे सगळ्याचा विचार करताना आम्ही काही महत्त्वाचे विषय भविष्यात पुणेकरांच्या संदर्भात पुणे शहर म्हणून जो जाहीरनामा आम्ही आज या ठिकाणी जे संकल्पपत्र मांडतोय, त्याच्यामध्ये आम्ही जे म्हटले पुण्याला GCCची एक राजधानी बनवण्याचं काम पुढच्या काळामध्ये आम्ही निश्चितपणे करण्याचा आमचा एक प्रयास आहे, जे माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी मांडलं. पुण्याच्या चारही दिशांना गतिमान मेट्रोचा विस्तार पुढच्या काळामध्ये अधिकपणे होणं, या संदर्भातला सुद्धा आमचा प्रयत्न हा निश्चितपणे आहे. विमानतळ, आज पुणे हे असं शहर झालं, विद्येचं माहेरघर आहे. आज मोठ्या प्रमाणातली ही आमची IT हब म्हणून पुण्याची ओळख आहे, सांस्कृतिक राजधानी म्हणतो. त्यामुळे पुण्यासारख्या शहराला एक विमानतळ जे आपल्याला, मला वाटतं की त्याचं विस्तारीकरणाची खूप आवश्यकता होती. नवं टर्मिनल आपण जर पाहिलं तर पुण्यात आलेली लोक सुद्धा पुण्याचं नवीन विमानतळाचे जे टर्मिनल आहे ते पाहिल्यानंतर खुश होतात, आनंदी होतात आणि असं म्हणतात की विदेशात सुद्धा काही ठिकाणी गेलं तरी इतकं स्वच्छ, इतकं सुंदर अशा पद्धतीचं आपल्याला टर्मिनल पाहायला मिळत नाही. आता जुन्या टर्मिनलचं रिनोव्हेशन चालू आहे आणि याच पुणे विमानतळावरनं आज विदेशात कुठेही आपल्याला भविष्यात जायचं असेल तर पुण्याच्या धावपट्टीचं विस्तारीकरणाचं काम आम्ही हाती घेतलंय. जवळपास 300-3.25 एकर जागा ती आम्ही आज ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. राज्य सरकारकडे तो प्रस्ताव गेला, राज्य सरकारने एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाला तो आता प्रस्ताव पाठवला आहे. एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाकडनं तो प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर प्रत्यक्षात भूसंपादनाची कारवाई सुरू होईल आणि त्यानंतर पुण्याच्या विमानतळाच्या विस्तारीकरणाला वेग येईल. आज महामार्गाच्या विकासाच्या संदर्भात सुद्धा एक भूमिका आहे. शहराच्या आजूबाजूला आज आपण पाहिलं तर सर्व बाजूनी राष्ट्रीय महामार्गाचं एक जाळं आहे, ते सुद्धा विचार करताना आज जवळपास नवले पुलाचा परिसर असेल, पुणे मुंबईच्या रस्त्यावरच्या वाहतुकीचा ताण असेल, पुण्याच्या सर्व बाजूनी पुणे नाशिक असेल, पुणे सोलापूर असेल, पुणे नगर असेल, या सगळ्या रस्त्यांच्या संदर्भामध्ये माननीय देवेंद्रजींनी परवा सांगितलं की या रस्त्यावरचं वाहतुकीचा ताण हा कायमस्वरूपी संपवण्यासाठीचा आमचा एक प्लॅन तयार आहे. आम्ही त्याच्यावरती काम करणार आहोत. वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी निश्चितपणे पुढच्या काळात 4000 बसेसची आज ताफ्यात आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. मेट्रोचा विस्तार केला जाईल. AI प्रणालीचा उपयोग करून वाहतूक नियंत्रण करण्यासाठी या ठिकाणी आमचा प्रयत्न राहील. मध्यमवर्गीयांना प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून हक्काची घरं मिळवण्याचा विषय असेल आणि प्रदूषणमुक्त आरामदायी प्रवास करण्यासाठी सुद्धा या पुण्यातल्या इलेक्ट्रिक वाहनांना पुढच्या काळामध्ये केंद्र सरकारच्या योजनेतनं 1000 इलेक्ट्रिक आणि 1000 CNG बसेस पुण्यात आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. आज हे सगळं करत असताना पर्वती असेल, तळजाई असेल, वेताळ टेकडी असेल, हनुमान टेकडी असेल, या सगळ्या भागातनं आमच्या ह्या पुण्याच्या टेकड्या आहेत. पुण्याच्या मध्यवर्ती भागातनं आमच्या मुळा आणि मुठा या नद्या वाहतात. या दोन्ही नद्या स्वतंत्रपणे आणि संगम झाल्यानंतर एकत्रित शहरातून 44 किलोमीटर वाहतात आणि म्हणून मी मगाशी उल्लेख केला त्या रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटचा प्रोजेक्टचा सुद्धा त्याच्यामध्ये आम्ही विचार की वेगानं तो पूर्ण करणं. विदेशात गेल्यानंतर आपण जेव्हा पाहतो की ही नदी माझ्या शहरात मला पाहायला का नाही मिळत, हा नदीचा काठ जो इतका सुंदर बनवला तो माझ्या शहरात का नाही, ते पुणेकरांना पुढच्या काळातलं त्यांचं स्वप्न निश्चितपणे पूर्ण होईल. मी आपल्याला सांगेन की देशामधलं स्वच्छ शहर म्हणून पुण्याचा जो काही आपल्याला पुढच्या काळामध्ये पुण्याचं एक नाव देशातलं स्वच्छ शहर म्हणून करण्यासाठीचा एक आमचा प्रयत्न नक्की राहील. कारण त्याच्यामध्ये मी म्हणालो तसं 100% कचऱ्याचा आता प्रक्रिया होतीये. 1 किलो कचरा सुद्धा डंप होत नाही, परंतु जो 35 लाख मेट्रिक टन कचरा डंप केला होता त्याचे बायोमायनिंगचं काम आता जवळपास पूर्ण होत आलंय. त्यामुळे हा सगळा विचार करता महिलांना मेट्रो आणि PMPMLच्या प्रवासात सवलत देण्याचा विचार आम्ही याच्यामध्ये मांडला आहे. विद्यार्थ्यांना PMPMLच्या प्रमाणे मेट्रोमध्ये सवलत देण्याचा विचार आम्ही याच्यामध्ये केला आहे. समाविष्ट गावातील नागरिकांना सुविधांची पूर्तता होईपर्यंत, खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की समाविष्ट गावातील नागरिकांना सुविधांची पूर्तता होईपर्यंत मिळकत करात सवलत देता येईल, हा विचार आम्ही याच्यामध्ये मांडलेला आहे. आज ज्येष्ठ नागरिकांना निवाराच्या धर्तीवरती
नवी केअर अँड शेल्टर सेंटर्स उभारण्याचा विचार आम्ही याच्यामध्ये केला आहे. समाविष्ट गावांचा विचार सुद्धा निश्चितपणे या सगळ्या नियोजनामध्ये आहे. त्यामुळे या समाविष्ट गावांमध्ये अत्याधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करणे असेल, समाविष्ट गावांसाठी स्वतंत्र पाणी पुरवठा योजना राबवणे असेल, शहराच्या सर्व भागातील रस्त्यांना जोडण्याची एक जाळीची निर्मिती करणे असेल. आज आपल्याला सांगतो की जांभूळवाडी तलावातील पाणी शुद्ध कसं करता येईल हा एक आमचा त्याच्यामध्ये निश्चितपणे प्रयत्न आहे. येवलेवाडीतील टाक्यांचं काम पूर्ण करणं आहे. कात्रज कोंढवा रस्ता जो गेले काही मला असं वाटतं की बरेच दिवस त्या रस्त्याचं काम सुरू ते ताबडतोब पूर्ण युद्ध पातळीवरती त्याचं रुंदीकरण करून ते काम पूर्ण करणं असेल. डोंगर उतारवरील वस्त्यांमध्ये सांडपाणी वाहतं त्याचे जाळं ते पाण्याचं हे करण्यासाठी म्हणून एक मोठं सांडपाणी वाहिन्यांचं जाळं विकसित करणे असेल. हंडेवाडीची स्मशानभूमीचं काम असेल. सावित्री गार्डन ते सिंहगड रस्ता डीपी रस्ता तातडीनं पूर्ण करणं असेल. असे अनेक कामं याच्यामध्ये दिली आहेत. शिवने नांदेड सिटी पुलाची उंची वाढून ते 12 महिने सुरू याची काळजी घेतली जाईल. असे अनेक प्रकारचे वेगवेगळे विषय आज आम्ही भविष्याचा विचार करता पुणेकरांच्या समोर ठेवले. शेवटी पुणे हे आपण म्हणायचो की पेन्शनरचं शहर आहे, हे सायकलचं शहर आहे. आज कुठेही माणूस रिटायरमेंटला निवृत्तीच्या काळामध्ये पुण्याला राहण्याची पसंती देतो. आजही हे सगळं मी आपल्याला सगळं सांगत असताना सुद्धा मोस्ट लिव्हेबल सिटी म्हणून आज देशातल्या प्रमुख 1-2 शहरामध्ये पुण्याचा आपला उल्लेख होतो, पुण्याचा आपला क्रमांक येतो. आणि त्यामुळे पर्यावरण स्नेही पुण्यासाठी सुद्धा ग्रीन सिटी विजन हे आम्ही घेऊन आले. त्याचं सविस्तर आपल्याला त्या संकल्पपत्रामध्ये आपल्याला त्याची माहिती मिळेल. त्यामुळे या ग्रीन सिटी विजनसाठी सुद्धा अनेक वेगवेगळे विषय आम्ही या ठिकाणी आज घेऊन आलोय. आम्ही हाच विचार करतोय की या ठिकाणी सगळ्या महापुरुषांच्या स्मृती सुद्धा जतन करण्याचे म्हणून जे जे काही काम करायचंय आज बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं म्हणजे त्यांचं जे काही स्मारक आहे त्याच्या विस्तारीकरणासाठी सुद्धा पुढच्या काळामध्ये आम्ही कटिबद्ध आहोत. आज हे सगळं करत असताना एवढंच विचार या ठिकाणी आम्ही मांडला की हे सगळं करत असताना जो 5 वर्षापूर्वी पुणेकरांना दिलेला आमचा जो शब्द होता तो पूर्ण करण्यासाठी आम्ही सगळ्यांनीच मिळून खूप प्रामाणिक प्रयत्न केला. पुणेकरांनी तो पाहिलाय, अनुभवलाय आणि म्हणून उद्याचं पुणे भविष्यातलं पुणे म्हणून जे जे काही करता येईल ते व्हिजन या आमच्या संकल्पपत्रामध्ये आम्ही मांडलेलं आहे. आपल्याला सगळ्यांना हीच विनंती राहील की मी मागाशी म्हणत तसं पुणेकर हे पुण्याचं भविष्य काय असणार आहे, पुण्याच्या प्रश्नावरती नेमकं कोण काम करू शकतं, पुण्याच्या प्रगतीमध्ये कोणाच्या हातात पुणे दिल्यानंतर पुणे सुरक्षित राहील, पुण्याचा विकास वेगाने होईल, हा पुणेकर सुज्ञ आहे, पुणेकर विचारी आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की केलेलं काम आम्ही मांडलंय. भविष्यात पुणेकरांसाठी पुणे शहरासाठी काय करणार आहोत केंद्र सरकार, राज्य सरकार आणि महानगरपालिका म्हणून पुन्हा एकदा पुणेकर आम्हाला संधी जी देणार आहेत त्या माध्यमातून आम्ही काय करणार आहोत हे एक विजन या पुस्तकाच्या माध्यमातून संकल्पपत्राच्या माध्यमातून आम्ही पुणेकरांसमोर आज ठेवलेलं आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.